नमस्कार, माझ्या बक्षीस किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं आज स्वागत आहे। आज जी वांग्याची भाजी मी दाखवणार आहे ती एक वेगळ्या पद्धतीने मी तयार केलेली आहे। तिची रेसिपी तयार केलेली आहे, ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी हे 6-7 वांगे घेतले, कढीपत्ता घेतलाय, एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हे सगळं सामान घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचं, कच्चं वाटून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले आपल्याला 1 चमचा तीळ घ्यायचं आहे, 1 चमचा इंदोरी धने घ्यायचे, 1 चमचा गावरान धने घ्यायचे, 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे, 1 चमचा आपल्याला जिरे घ्यायचे। एवढं सगळं सामान जे आहे त्याच्यामध्ये हा दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, 4 मिरे आणि 2 लवंगा घातलेले आहेत। हे सगळं आपल्याला आधी मिक्सरला वाटून घ्यायचं कोरडं। हे बघा आपलं छानपैकी वाटण, कोरडं वाटण, त्याच्यात एक हिरवी मिरची काढून टाकायची, कट करून टाकायची, कढीपत्त्याची एक डाळी टाकायची, अद्रक लसूण घेतलेले मी, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं 1 इंच अद्रक घेतलेलं आहे। आता थोडंसं छोटंसं खोबऱ्याचं तुकडं मी त्याचे स्लाइस करून घेतले, त्याच्यात टाकायचे आहेत आणि हा कांदा जो आहे हा पण त्यात टाकायचा आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर दांड्यासहित टाकायची, त्या दांड्याचा सुगंध खूप चांगला येत असतो। आता हे पुन्हा आपण एकदा मिश्रण वाटून घेऊयात, थोडं पाणी टाकून पण वाटून घ्यायचं। बघू शकता आपलं कोरडं वाटण छानपैकी तयार झालं, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। आता हे जे वाटण आहे तुम्ही तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावर सुद्धा करू शकता, पण ते थोडं खडबडीत होतं। आपण बघू शकता आपली मिक्सरमध्ये केलेली छानपैकी कच्च्या मसाल्याची फाईन पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण वांग्याची भाजी करताना जे आहे ते आपल्याला सगळं हा मसाला जो आहे तो तिथं तेलात टाकायचा आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। गॅस पेटवून घेऊयात, पाणी गरम करायला ठेवलं आहे इकडं। आता आपली कढई चांगली तापली, आपण त्यात तेल टाकून घेऊयात। तेल चांगलं तापले, आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात 1 चमचा, मोहरी चांगली तडतड झाल्यावरती आपण हा गॅस बंद करायचा, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि तेल थोडंसं कोमट झाल्यावरती त्याच्यात आपल्याला हे सगळं लाल तिखट टाकायचं आहे। तेल कोंबट असताना आपल्याला याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे। तिखट छानपैकी हलवून घेतलं की त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, पुन्हा हलवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही जे वाटण केलं आहे ना मिक्सरमध्ये ते टाकायचं। असं केल्याने ते वाटण करपत नाही किंवा तिखटही करपत नाही। आता आपण ह्याला छानपैकी मंद आचेवरती आपल्याला हलवून घ्यायचं। आता आपण पुन्हा गॅस पेटवूयात, मंद आचेवरती त्याला मंद आचेवरती आपण त्याला हलवत राहायचं थोडा वेळ। मसाला चांगला आहे तेलामध्ये फ्राय होतो, कच्चा मसाला जो आपण तयार केला ना तो छानपैकी फ्राय होतो। हे 2 मिनिट, दर 2 मिनिटांना असं हलवून ठेवायचं। थोडं आपण झाकण ठेवूयात म्हणजे त्याला छानपैकी तरी येईल। आपण बघू शकता छानपैकी तेलाचा तवंग आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जे आहे ते आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलेलं होतं ते पण त्यात टाकूया, म्हणजे खाली करपत नाही मसाला। अजून एक 10 मिनिटं छानपैकी आपण याला तेल सुटू देऊयात, मग आपल्या ह्याच्यामध्ये वांगे सोडायचे कापून। आपण बघू शकता आपला मसाला मस्त फ्राय झाला आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला वांगे सोडायचे, थोडंसं गरम पाणी टाकूयात म्हणजे मसाला खाली चिटकणार नाही। पण आता यामध्ये 4 पीस करायचे वांग्याचे, छोटे छोटे असे। आतमध्ये पाहायचं वांगं चांगलं आहे की नाही। अशा पद्धतीने आपण सगळे वांगे जे आहेत, छोटे वांगे असेल तर एकच काप करायचं, पण सगळे वांगे टाकून घेऊयात। मसाल्यामध्ये आपल्याला फ्राय होईल।
पुन्हा 1-2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून देऊयात, म्हणजे वांग्यामध्ये हा मसाला छानपैकी शिरेल. आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकत जायचं. आपण बघू शकता आपली भाजी छानपैकी आता तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हळद टाकली नाही, आपण हळद टाकायची आहे. हिंग टाकायचा राहिला होता, तो हिंग टाकायचा थोडासा. आणि हा गरम मसाला जो आहे माझा सोलार कुकरचा, तो टाकायचा 2 चमचे. छानपैकी हलवून घेऊयात. थोडंसं पाणी टाकूयात. तुम्हाला रस्सा कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. सहसा पातळ रस्सा चांगला असतो. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात आवश्यकतेनुसार. पण अजून पाणी टाकूयात. और आता मोठी करून कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायची आहे गार्निशिंगला. झाकण ठेवून छानपैकी 10 मिनिटं त्याला उकळूयात. आपण बघू शकता आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे. तर तळीसुद्धा छान आली आहे लाल रंगाची. आता याच्यामध्ये आपण जे आहे ते छानपैकी कोथिंबीर टाकूयात. आणि मी तुम्हाला जे आहे ते आता सर्विंग बाउलमध्ये ही भाजी काढून दाखवतो. आपण बघू शकता अगदी साध्या सोप्या वेगळ्या पद्धतीची मी भाजी वांग्याची तयार केली आहे. माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर येणाऱ्या इतर चंपा शेट्टीला आपण जरूर करून पहा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि जर का आपण आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.